मित्रांनो, संमोहन सत्रामध्ये आपले स्वागत. हे संमोहन सत्र ऐकण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. हे संमोहन सत्र ऐकताना इयरफोनचा वापर करायचा आहे. संमोहन सत्र पूर्ण होईपर्यंत तुम्हाला कोणी अडथळा करणार नाही याची काळजी घ्या. संमोहन सत्र आरामदायक स्थितीत बसून किंवा आरामदायक स्थितीत झोपून ऐका. जर तुम्ही हे सत्र बसून ऐकत असाल तर मानेला आधार द्या आणि संमोहन सत्र ऐकताना सोबत पाण्याचा ग्लास ठेवा, कारण हे संमोहन सत्र संपल्याच्या नंतर थोडेसे पाणी प्यायचे आहे. हे संमोहन सत्र ऐकल्याच्या नंतर तुम्हाला खूप छान वाटेल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. तुम्ही खूप प्रसन्न व्यक्तिमत्वाचे व्हाल. चला तर मित्रांनो, संमोहन सत्र सुरू करूया. आरामदायक स्थितीत खुर्चीत बसा किंवा आरामदायक स्थितीत झोपा. संपूर्ण शरीर ढिल्ले सोडा. संपूर्ण लक्ष माझ्याच आवाजाकडे केंद्रित करा. शरीर पूर्ण ढिल्ल सोडा. आता मी 1 ते 3 अंक मोजणार आहे. प्रत्येक अंकासोबत तुमचे डोळे जड होत जातील आणि 3 म्हणताच डोळे बंद करायचे आहेत. 1, पापण्या जड होत आहेत. 2, पापण्या डोळे पूर्णपणे जड झाले आहेत. 'पापण्या डोळे पूर्णपणे जड झाले आहेत. अजून जड झालेले आहेत. आणि 3, डोळे पूर्णपणे बंद करा. खूप छान. आता खोल श्वास घ्या. खोल श्वास घ्या. हळूहळू हळूहळू सोडा. छान. अजून खोल दीर्घ श्वास घ्या. थोडा वेळ रोखा. हळूहळू 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 सोडा. अजून एकदा खोल लांब दीर्घ श्वास घ्या. अजून घ्या. हळूहळू हळूहळू सोडा. प्रत्येक श्वासासोबत शरीर हलके हलके होत आहे. शिथिल होत आहे. प्रत्येक श्वासासोबत तुमचे शरीर हलके हलके शिथिल होत आहे. शिथिल सोडा. पूर्णपणे ढिल्ले सोडा. खूप छान. आता मी 1 ते 10 अंक मोजणार आहे. या विशिष्ट अंकाच्या सोबत तुम्हाला गाढ झोप येणार आहे आणि तुमच्या अंतर्मनाची शक्ती जागी होणार आहे. प्रत्येक अंकासोबत तुम्हाला खूप रिलॅक्स वाटणार आहे आणि तुम्ही गाढ संमोहन अवस्थेत जाणार आहात. आता मी 1 ते 10 अंक मोजत आहे. 1, शरीर रिलॅक्स होत आहे. ढिल्ल सोडा शरीर. 2, मन शांत होत आहे. मनातले विचार दूर जात आहेत. 3, खूप शांत वाटतंय. 4, गाढ झोपा. निवांत झोपा. खूप मस्त वाटतंय. रिलॅक्स वाटतंय. 5, झोप अधिक वाढत आहे. झोप अजून वाढत आहे. 6,
तुम्ही संमोहन अवस्थेत जात आहात. 7. तुमचं संपूर्ण शरीर रिलॅक्स होत आहे आणि तुम्ही खोल खोल संमोहन अवस्थेत जात आहात. झोपा, शांत झोपा. 8. मनातील विचार दूर गेलेले आहेत. मनातील विचार दूर गेले आहेत. 9. नको असलेले संपूर्ण विचार दूर निघून गेलेले आहेत. नको असलेले विचार दूर होत आहेत. नको असलेले विचार दूर निघून गेलेले आहेत. आता तुम्ही गाढ संमोहन अवस्थेत जातात. आणि 10. तुम्ही गाढ संमोहन अवस्थेत गेलेले आहात. झोपा, शांत झोपा, गाढ झोपा. जरी तुम्हाला झोप आली तरी माझा आवाज तुम्हाला ऐकू येईल आणि माझ्या आवाजाचा प्रत्येक शब्द तुमच्या अंतर्मनात पोहोचेल. खूप छान, बहुत बढिया. शांत झोपा, निवांत झोपा, गाढ झोपा. आता मी 1 ते 3 अंक मोजणार आहे. मी 3 म्हणताच तुम्ही बागेत पोहोचलेला असाल. 1, 2 आणि 3. तुम्ही एका सुंदर बागेत पोहोचलेले आहात. बागेत सुंदर हिरवीगार झाडे आहेत. विविध रंगाची फुलझाडे आहेत. तुम्ही सर्व झाडाकडे नजर टाकत आहात. तिथे तुम्हाला एकूण 10 झाडे दिसत आहेत. प्रत्येक झाडाला तुम्हाला स्पर्श करत पुढे जायचं आहे. प्रत्येक झाडाला स्पर्श करीत तुम्ही गाढ संमोहन अवस्थेत जाणार आहात. प्रत्येक झाडाचा स्पर्श तुम्हाला वेगळा काही चांगला अनुभव देणार आहे. चला तर मग तुम्ही त्या झाडाकडे. प्रत्येक झाडातून तुमची सकारात्मक ऊर्जा, तुमचा आत्मविश्वास, तुमची स्मरणशक्ती वाढत जाणार आहे. मी 1 अंक म्हणताच तुम्ही प्रत्येक झाडाला स्पर्श करत करत पुढे जात आहात. 1. पहिल्या झाडाच्या जवळ जा. पहिल्या झाडाला स्पर्श करा. करा स्पर्श. व्हेरी गुड. खूप छान. खूप छान वाटतंय तुम्हाला. खूप मस्त वाटतंय. त्या झाडाला स्पर्श करताच त्या झाडातून एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरभर पोहोचत आहे, तुमच्या शरीरात येत आहे. तुम्हाला खूप छान वाटत आहे. सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरभर पोहोचत आहे. दुसऱ्या झाडाकडे चला. 2. तुम्ही दुसऱ्या झाडाला स्पर्श केलात. पूर्वी घेतलेली ऊर्जा दुप्पट वाढत आहे. 3. तिसऱ्या झाडाला स्पर्श करा. खूप छान. 4. 5. प्रत्येक झाडाला स्पर्श करत आहात. स्पर्श करताच तुमच्यामध्ये चांगली एनर्जी येत आहे. सकारात्मक ऊर्जा वाढत आहे. 5, 6, 7, 8, 9 आणि 10. 10व्या झाडाला स्पर्श करा. हे झाड इतर झाडापेक्षा खूपच विशेष आहे. हे झाड इतर झाडापेक्षा खूपच विशेष आहे. हे झाड तुमच्या वर्गाच्या अभ्यासक्रमाचा आहे.
तुमच्या 10वीच्या अभ्यासक्रमाचा आहे, तुमच्या 12वीच्या अभ्यासक्रमाचा आहे. या झाडाला स्पर्श करा, करा, करा. या झाडाला स्पर्श करताच तुमचा आत्मविश्वास 1000 पटीने वाढलेला आहे. या झाडाला स्पर्श करताच तुमचा आत्मविश्वास 1000 पटीने वाढलेला आहे. संपूर्ण अभ्यास सहजच आठवत आहे. संपूर्ण अभ्यास सहजच आठवत आहे. वा, खूप छान, व्हेरी गुड. त्या झाडाच्या फांद्या एक एक विषयाचा अभ्यास आहे. त्या झाडाच्या फांद्या एक एक विषयाचा अभ्यास आहे. तो तुमच्यामध्ये येत आहे. ती ऊर्जा तुमच्यात साठवत आहे. तुमच्या शरीरभर ती सकारात्मक ऊर्जा आलेली आहे. पाने, फुले, फळे यातून सकारात्मक ऊर्जा, संपूर्ण अभ्यास, आत्मविश्वास या सर्वांचे तेज तुमच्या शरीरभर पसरत आहे. खूप आनंद होतोय तुम्हाला. खूप छान, बहुत बढिया. तुम्हाला खूपच प्रसन्न आणि छान वाटत आहे. तुम्हाला खूपच प्रसन्न आणि छान वाटत आहे. आता तुम्ही संपूर्णपणे गाढ संमोहन अवस्थेत पोहोचलेला आहात. मी ज्या ज्या सूचना देईन त्या त्या तुमच्या अंतर्मनात जात आहेत. तुम्ही गाढ संमोहन अवस्थेत पोहोचलेला आहात. तुम्ही एक आदर्श हुशार विद्यार्थी आहात. तुम्ही एक आदर्श हुशार विद्यार्थी आहात. तुम्ही अभ्यासलेला प्रत्येक विषयाचा प्रत्येक शब्द तुम्हाला आठवत आहे. तुम्ही अभ्यासलेल्या तुमच्या वर्गाच्या प्रत्येक विषयाचा प्रत्येक शब्द तुम्हाला आठवत आहे. तुम्हाला झाडातून सकारात्मक ऊर्जा मिळालेली आहे. तुम्ही प्रत्येक विषयात पारंगत झालेले आहात. तुम्ही प्रत्येक विषयात पारंगत झालेले आहात. परीक्षेत तुमची लेखणी छान लिहित आहे. परीक्षेत तुमची लेखणी छान लिहित आहे. प्रत्येक अक्षरासोबत तुम्हाला सर्व काही उत्तरे आठवत आहेत. प्रत्येक अक्षरासोबत तुम्हाला सर्व उत्तरे आठवत आहेत. तुम्ही परीक्षेत पेपर आत्मविश्वासाने सुंदर सोडवत आहात. तुम्ही परीक्षेत पेपर आत्मविश्वासाने सुंदर सोडवत आहात. तुम्हाला खूपच आनंद येत आहे. तुम्हाला खूपच आनंद येत आहे. खूप छान, बहुत बढिया. प्रत्येक विचार तुमच्या अंतर्मनात पोहोचत आहे. प्रत्येक सूचना तुमच्या अंतर्मनात पोहोचत आहेत. दिवसेंदिवस, रोजच्या रोज तुमचा आत्मविश्वास वाढत आहे. दिवसेंदिवस, रोजच्या रोज तुमचा आत्मविश्वास वाढत आहे. तुम्ही एक आदर्श हुशार विद्यार्थी आहात. तुम्ही एक आदर्श हुशार विद्यार्थी आहात. दिवसेंदिवस, रोजच्या रोज तुम्ही निरोगी, दीर्घायुष्य होत आहात. दिवसेंदिवस, रोजच्या रोज तुम्ही निरोगी, दीर्घायुष्य होत आहात. या सर्व सूचना मी 1 ते 3 म्हणताच तुमच्या अंतर्मनात पक्क्या होत आहेत. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही झाडाकडे पाहाल तेव्हा तेव्हा या सूचना आपोआप अंतर्मनात सक्रिय होत जातील, अंतर्मनात पक्क्या होत जातील आणि त्या तुम्हाला आयुष्यभर साथ देतील. आणि या सर्व सूचना तुम्हाला आयुष्यभर साथ देतील. 1, सूचना अंतर्मनात पक्क्या होत आहेत. 2 आणि 3. यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही संमोहन सत्रात याल
तुम्ही यापेक्षा खोल, गाढ आणि आनंदी संमोहन अवस्थेत पोहोचाल. यानंतर तुम्ही जेव्हा जेव्हा संमोहन सत्रात याल, तेव्हा यापेक्षा खोल, गाढ संमोहन अवस्थेत पोहोचलेला असाल. बहुत बढिया, खूप छान. शांत वाटतंय, निवांत वाटतंय. मन हलकं हलकं झालंय. शरीर हलकं हलकं झालंय. मन प्रसन्न झालेलं आहे. खूप शांत वाटतंय, खूप निवांत वाटतंय, खूप शांत वाटतंय. मन शांत वाटतंय. आता मी 3 ते 0 अंक मोजणार आहे. जसे मी 0 म्हणेन त्यावेळेस तुम्ही संमोहन अवस्थेतून जागे होणार आहात. तुम्हाला खूप आनंदी, प्रसन्न वाटणार आहे आणि तुमचा आत्मविश्वास खूप वाढलेला असणार आहे. तुम्हाला खूप फ्रेश वाटणार आहे. तुमचा आत्मविश्वास खूप खूप वाढलेला आहे. आता तुम्हाला हळूहळू संमोहन अवस्थेतून जागा व्हायचं आहे. 3, हळुवारपणे जागे व्हा. हळुवारपणे जागे व्हा. 2, जागे व्हा. जागे व्हा. 1, डोळे उघडा. आणि 0, जागे व्हा. डोळे उघडा. खूप छान वाटेल. खूप प्रसन्न वाटतंय. खूप आनंदी वाटतंय. खूप रिलॅक्स वाटतंय. खूप आत्मविश्वास वाढलेला आहे. हळूहळू जागे व्हायचंय. दोन्ही हात एकमेकांना घर्षण करून डोळ्यावरून पूर्ण चेहऱ्यावरून डोक्यावरून फिरवायचं आहे आणि थोडंसं पाणी प्यायचं आहे. मित्रांनो, हे संमोहन सत्र तुम्हाला कसं वाटलं हे जरूर प्रतिक्रिया कळवा आणि या संमोहन सत्राचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी हे संमोहन सत्र दररोज सायंकाळी झोपण्यापूर्वी झोपते वेळेस ऐका आणि सकाळी झोपेतून उठल्याच्या नंतर पुन्हा एकदा ऐका. निश्चितच तुम्ही खूप यशस्वी व्हाल. चला तर मग जाऊया संमोहनातून आनंदी जीवनाकडे.